हाय एव्हरीवन, धनश्रीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चुलीवर कोलंबी फ्राय। त्यासाठी आपण कोलंबी घेतलेली आहे, त्याला हळद, मीठ, थोडं लिंबू, आगळ, थोडी मिरची पावडर असं सगळं तुम्हाला जे हवं ते तुम्ही सगळं लावू शकता। मी हे सगळं लावलेलं आहे आणि हे माझ्याकडे तांदळाचं पीठ नाहीये, म्हणून आपले साधे तांदूळ असतात त्याची अशी थोडी मिक्सरला वाटून घेतले आहेत। थोडंसं रव्यासारखं थोडं जाडच ठेवायचं आहे। मिक्सरला वाटले आणि त्याच्यात मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं 2 मोठे चमचे तेल तापवत ठेवलेलं आहे। आमच्याकडे मच्छीचं जे काही असेल ते सगळं चुलीवरच करतात, कारण गावच्या ठिकाणी मच्छीचं किचनमध्ये करू शकत नाही त्यामुळे। तर आता आपण ही कोलंबी आहे चांगली मस्त मॅरिनेट साधारण 1 तास ठेवलेली होती मी। आता ती आपण या रव्याच्या जे तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यात चांगली घोळून घेऊया आणि तव्यावर सोडूया। हे बघा, आपला तवा चांगला मस्त या चुलीवर चांगला भाजलेला आहे। हे बघा, आता अशा प्रकारे आपण सगळे कोलंबी तव्यावर टाकून घेतलेले आहेत। आता थोडा वेळ झाकण मारून ठेवूया। आता झाकण काढूया आपण। आता पलटून घेऊया। आता एका साईडने सगळे छान आपण परतून घेतलेले आहेत, बघू शकता। एक अजून 10 मिनिटं थोडे शिजायला लागतील, कारण हे मोठे कोलंबी आहेत, ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपली ही कोलंबी चांगली शिजलेली आहेत। ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपले कोलंबी फ्राय छान झालेले आहेत, मस्त कुरकुरीत लागणार हे। तुम्ही पण नक्की चुलीवर कोलंबी फ्राय करून बघा। माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।